मी रामराजे गणपतराव पवार. मी पोलीस खात्यामध्ये 1/10/89 रोजी कर्तव्यावर हजर झालेलो आहे. त्याच्यानंतर मी 18-19च्या पदोन्नती क्षेत्रामध्ये कार्यालय अधीक्षक पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र आहे. परंतु कथित प्रकरणामध्ये मला शिक्षा केलेल्या होत्या 3. त्या माननीय मॅट कोर्टाने ठपका ठेवून रद्द केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी 21 पासून सलग कार्यालय अधीक्षक पदासाठी पदोन्नतीस पात्र आहे, ज्याचे रेकॉर्ड मी आत्ता दाखवलेलं आहे सर्व. आणि 1/10/1/7/24 पासून कुठलीही शिक्षा भोगत नाही आहे आणि पदोन्नतीसाठी पात्र आहे मी. असं असताना DG ऑफिसमध्ये या लोकांनी माझं प्रकरण आजपर्यंत लावून धरलेलं नाही किंवा माझं बंद पाकिट जे ठेवलेलं आहे ते न उघडता मला पदोन्नतीपासून वंचित ठेवलेलं आहे. आणि उद्याच्या 31/3/25ला मी सेवानिवृत्त होत आहे. मला जर पदोन्नती दिली नाही कार्यालय अधीक्षक पदासाठीची, तर मी 31/3/25 रोजी कुठेही करणार आहे. तसं काय तुम्ही कळवलं वगैरे? नाही, याच्याबद्दल कळवलं नाही, पण मी तक्रारी अर्ज केलेले आहेत. माझं मोरबंद पाकिट उघडा आणि मला पदोन्नती द्या म्हणून असे 5 अर्ज दिलेले आहेत मी. पदोन्नती न दिल्यामुळं काय झालं? पदोन्नती न दिल्यामुळं माझ्या पुढील आयुष्यात किमान 5,000 रुपये पेन्शन कमी मिळणार आहे. आणि जे रोख स्वरूपात काही पैसे मिळणार आहेत, रजारोखीकरण असेल, हे सर्व असे प्रत्येक याच्यामध्ये मला पैसे कमी मिळणार आहेत. आणि याला जे आहे, जे वरिष्ठ कार्यालय अधीक्षक DG ऑफिस डेस्क 8 येथील कर्मचारी आहेत, हे अन्याय करत आहेत. तुम्ही मी दिलेलं नाही, पण देणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.